नमस्कार मित्र हो, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता अॅनालायझर. मोहित कंबोजनी नवा ताप वाढवून ठेवलाय. बाप रे बाप, वाढवला ताप असं म्हणायची वेळ आली आहे. मोहित कंबोजनी एक बातमी दिली आहे आणि ती धमाकेदार आहे. ती बातमी अशी आहे की म्हणजे एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून आली आहे आणि त्या बातमीने हल्लकल्लोळ माजलाय. बातमी अशी आहे की मोहित कंबोजनी नवाब मलिकांवरच्या केसेस वापस घेण्याचा निर्णय घेतला आहे. त्यामुळे नवाब मलिकांचा मार्ग सुकर झाला आहे आणि नवाब मलिक आता सगळ्या केसमधून बाहेर पडतील आणि ते लवकरच सरकारमध्ये दाखल होतील, अशा आशयाच्या बातम्या सुरू झाल्या. सलीम जावेद म्हणून जे मोहित कंबोज सातत्याने संजय राऊत आणि नवाब मलिकांच्यावरती आरोप करत होते, त्या मोहित कंबोजनी आपली केस वापस घेऊन नवाब मलिकांना मोठा दिलासाच दिलाय, अशा अर्थाची बातमी एका इंग्रजी वर्तमानपत्रात छापून येते आणि त्यावरची जोरदार चर्चा सुरू होते. खर तर याचा सगळ्यात जास्त धक्का भाजप समर्थक लोकांना बसलाय. बापरे असं कसं, बापरे असं कसं. काही लोकांनी मला फोन करून पण विचारलं की हे खरं आहे का. तेव्हा मला आलं हसू. मुळात नवाब मलिकांची केस काय हे ज्यांना माहीत नाही, त्यांनी नवाब मलिकांची केस मोहित कंबोजनी वापस घेतली अशा आशयाची चर्चा सुरू केली. नवाब मलिकांच्या केसेस या ईडी, सीबीआय, एनआयए या तपास यंत्रणांशी संबंधित आहेत. त्याचे तक्रारदार मोहित कंबोज नाहीत अथवा याचिकाकर्ते मोहित कंबोज नाहीत. त्यामुळं मोहित कंबोज यांनी त्या केसेस वापस घेण्याचं कोणतंही कारण नाही. स्वतंत्रपणे केसेस चालू आहेत. पुढचा मुद्दा, नवाब मलिक यांना कोर्टाने तुम्ही निर्दोष आहात म्हणून सोडलेलं नाही, कायमस्वरूपी सोडलेलं नाही. सध्या 2 महिन्याचा जामीन दिला आहे आणि तोही प्रकृतीच्या कारणाने, उपचार करून घेता यावेत म्हणून. आणि नवाब मलिक ते आता उपचार लोकांना भेटून रॅली काढून करून घेत आहेत. असो, मग मोहित कंबोज यांनी केस वापस घेतल्याची बातमी खरी आहे का? तर हो, खरी आहे. मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांच्या वरती केस केलेली होती, ती वापस घेतली आहे. कोणती आहे, काय आहे, हे नीट समजून घेतलं पाहिजे. मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांच्या वरती 2 केसेस केलेल्या आहेत. एक आहे, मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांच्या वरती बदनामीचा खटला दाखल केलेला आहे. म्हणजे वेगवेगळे आरोप केले, त्यांना भ्रष्टाचारात सहभागी असल्याचं सांगितलं, असे आरोप. म्हणजे समीर वानखेडे प्रकरणामध्ये मोहित कंबोज सहभागी असल्याचं सांगितलं गेलं, त्या केसेस आहेत. आणि त्यात माझी बदनामी केली म्हणून मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांच्या वरती केसेस दाखल केलेले आहेत. या केसेस वापस घेतल्यात का? तर अजिबात नाही. मग काय वापस घेतलंय तेही सांगतो. जेव्हा मोहित कंबोज यांच्या केसेस सुरू होत्या तेव्हा नवाब मलिक कोर्टामध्ये हजेरी लावायला यायचे आणि सोबत आपला जमाव घेऊन यायचे. आता हा जमाव घेऊन आल्यावरती मोहित कंबोज यांनी नवाब मलिकांच्या विरोधामध्ये अजून एक फिर्याद दिलेली होती. आणि ती फिर्याद काय होती? तर ती फिर्याद होती की नवाब मलिक कोरोनाचे नियम मोडून येत आहेत, जमाव आणतायत, जमावात बसतायत. खालच्या कोर्टाने यांची ही तक्रार, ही केस नाकारली होती, म्हणून मोहित कंबोज यांनी वरच्या कोर्टामध्ये अपील केलेलं होतं. पुढे मलिकांचं सरकार गेलं आणि मोहित कंबोज यांच्या पक्षाचं सरकार आलं. या सरकारने आल्यावरती एक निर्णय घेतला आणि तो निर्णय होता कोविडचे सगळेच गुन्हे वापस घेण्याचा. नियमभंगाचे जे गुन्हे होते ते वापस घेण्याचा निर्णय घेतला. आता जेव्हा सरकारनेच निर्णय घेतला आहे तेव्हा सगळ्या केसेस आपोआप वापस घेणं आवश्यक होतं. म्हणून कोविडच्या नियमांचा उल्लंघन केल्याची केस मोहित कंबोजनी वापस घेतली आहे. आता कोविडच्या नियमांचं उल्लंघन केल्याची केस वापस घेतली आहे. बातमी आली फक्त मोहित कंबोजनी केस वापस घेतली आहे.
आता नवाब मलिकांना सुटका मिळणार, आता ते निवांत राहणार, आता सगळं संपलं. संभ्रम निर्माण करायचा आहे, फक्त संभ्रम. सगळ्यात आधी हीच गोष्ट मोहित कंबोज सांगतायत ती ऐका. कि मैंने मियां नवाब के खिलाफ केसेस विड्रॉ किए, ये एकदम झूठ और बेबुनियाद एक आर्टिकल है. कोविड नॉर्म्स का जब नवाब मलिक ने उल्लंघन किया था, जब मैंने डेफमेशन केस उनके खिलाफ 2021 में फाइल किए थे और लोअर कोर्ट में जब उनको बुलाया गया था, तो वहाँ पे मियां नवाब ने जो अपना शक्ति प्रदर्शन किया था और कोविड नॉर्म्स की धज्जियाँ उड़ाई थी, उसके खिलाफ मैंने कोर्ट में अपील फाइल की थी कि इनके खिलाफ कार्रवाई होनी चाहिए. लेकिन उस समय कोर्ट ने वो अपील को रिजेक्ट कर दिया था. अगेंस्ट लोअर कोर्ट में सेशन कोर्ट में जो अपील थी उसके खिलाफ गया था, लेकिन उसमें भी उन्होंने सेशन कोर्ट ने भी उसमें कोई भी संज्ञान नहीं लिया था. फिर 2022 में महाराष्ट्र सरकार ने ऐसा डिसीजन लिया था कि कोविड केसेस सब विड्रॉ होंगे, और उसके बाद ये एप्लीकेशन की विड्रॉल 2022 में हमने डाली थी कोविड केस की, बाकी डेफमेशन केस नहीं, मानहानि का केस नहीं. तो इस पे डेट आ रही थी. अभी 2 दिन पहले उस पे डेट थी, फिर उसमें एक 15 दिन बाद की डेट पड़ी है. और लेकिन टाइम्स ऑफ इंडिया ने आज जो स्टोरी की, और कुछ लोग उसमें जो एनालिसिस निकाल रहे हैं कि मैंने केसेस विड्रॉ किए हैं, ऐसे मैंने कोई भी केस विड्रॉ नहीं किया है. मेरी जो लड़ाई थी वो जारी रहेगी. ऐकलत? आता काय वाटतंय? आता काय कळतंय? माध्यमांना कशाही परिस्थितीमध्ये संभ्रम निर्माण करायचा आहे. नवाब मलिक भाजप सोबत जात आहेत हे दाखवायचं आहे, आणि हे दाखवून त्यांना भाजपचं काही खरं नाही, भाजपच्या लोकांचं काही खरं नाही, अशा आशयाची चर्चा पसरवायची आहे. म्हणूनच हे सगळं बिनधास्त आणि बिनदिक्कत चाललेलं आहे. संभ्रम निर्माण करण्यासाठी, खबरा पसरविण्यासाठी, खबरा मुद्दाम पेरण्यासाठीचा हा सगळा उद्योग चाललेला आहे. याच्यापेक्षा वेगळं काहीही घडत नाहीये. तुम्हाला काय वाटतंय ते नक्की कळवा. लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.